नमस्कार. डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात मी तेजल चौकेकर खोत तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे वंध्यत्व आणि त्यावर उपचार. तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत बाणेर पुणे येथील डॉक्टर चारुशिला जयदीप पाळवदे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार तुमचं तेजल. लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार तेजल. डॉक्टर, तुमच्याशी तर चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात प्रेक्षकांना ओळख करून देते. नक्कीच. पुण्यातील बाणेर स्थित बेनकियर मॅटर्निटी हॉस्पिटल व IVF सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्टर चारुशिला यांनी आपल्या 15 वर्षाच्या अनुभवातून अनेक जोडप्यांच्या आयुष्यात आनंद आणि सुख समाधान देण्याचं काम केलंय. स्त्रीरोगतज्ञ, प्रसूतीतज्ञ आणि वंध्यत्व तज्ज्ञ म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. डॉक्टर चारुशिला जयदीप पाळवदे यांनी DY पाटील पुणे येथून MBBSची डिग्री प्राप्त केली आहे व महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स नाशिक येथून प्रसूती व स्त्रीरोगशास्त्रात पदवी घेतली आहे. तसेच UAE मधून IVF मध्ये डिप्लोमा व नाडकर्णी हॉस्पिटल गुजरात येथील IVF मध्ये फेलोशिप केली आहे. तर वाडिया कॉलेज मुंबई येथून सोनोग्राफीमध्ये फेलोशिप केली आहे. तर आपण त्यांना प्रश्न विचारूया आणि प्रश्नांना सुरुवात करूया. डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा स्वागत करते. स्त्रीरोगशास्त्रज्ञमध्ये तुम्ही पदवी घेतलेली आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र मला एक प्रश्न आहे, आपल्या स्त्रियांना अनेक विविध आजार होत असतात, त्याच्यातून आपण बाहेर येतो. कधी कधी स्त्रिया या सगळ्या गोष्टीकडे इग्नोर देखील करतात. पण माझा पहिला प्रश्न असा आहे की वंध्यत्व म्हणजे काय? तेजल, वंध्यत्व म्हणजे जेव्हा एखादं विवाहित जोडपं बरेच एक वर्ष गर्भनिरोधक न वापरता जर त्यांना गर्भधारणा होत असेल, प्रेग्नन्सी राहत नसेल, तर त्या जोडप्याला आपण वंध्यत्व किंवा इनफर्टाईल असं म्हणतो. वंध्यत्वाची कारणेही आहेत बरेच. त्याच्यात वंध्यत्वामध्ये स्त्रियांमधील कारणे, पुरुषांमधील कारणे असे बरेच रिझन्स आहेत. वंध्यत्वामध्ये मेन स्त्रियांमधील प्रमुख कारणे म्हटले तर आत्ताच्या याच्यामधला आजार पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, PCOD किंवा PCOS, लो AMH, एंडोमेट्रिओसिस किंवा वाढतं वय, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा कारणीभूत ठरतात वंध्यत्व होण्यासाठी. तसेच पुरुषांमध्ये लो स्पर्म काउंट किंवा शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांचा आकार ॲबनॉर्मल असणे, त्यांची मोटिलिटी ही कमी असणे, ह्या सगळ्या गोष्टी ही पुरुषांमधल्या कारणीभूत असू शकतात. बऱ्याचदा दोन्हीही म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्यांच्यामध्ये कुठलीही ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे सगळेही चाचण्या नॉर्मल असूनही एखाद्या जोडप्याला मूलबाळ होत नाही असेही कपल्स असतात किंवा असेही जोडपे असतात. तर आपण पुढे म्हणजे ह्या कारणं जे आहेत ह्यांची टेस्टिंग कशी करावी, काय करावे, कुठल्या चाचण्या करायला पाहिजे किंवा वंध्यत्वाचा उपचार कसा करता येतो हे मी तुम्हाला सांगते. आता वंध्यत्वामध्ये सुरुवातीला तर एखादं जेव्हा कपल येतं तर तेव्हा नुसत्याच स्त्रीची चाचण्या न करता स्त्री आणि पुरुष म्हणजे नवरा आणि बायको ह्या दोघांच्याही चाचण्या केल्या पाहिजे. त्यांचं हाईट, वेट, वजन किंवा त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, जीवनशैली कशी आहे किंवा मग स्पेसिफिक टेस्ट जर म्हटल्या तर सोनोग्राफी, AMHची टेस्ट, प्रोलॅक्टिनची टेस्ट, अशा काही विशेष चाचण्या असतात महिलांसाठी. आणि पुरुषांसाठी वीर्याची चाचणी असते, सीमेन क्वालिटी ॲनालिसिस त्याला आपण म्हणतो. ह्या सगळ्या चाचण्या आपण फर्स्ट अटेम्प्टमध्ये पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना सांगतो. त्यांचं सगळ्या डिटेल तपासण्या केल्या जातात. नंतर विटामिन्सची काही कमतरता आहे का, हिमोग्लोबिनची काही कमतरता आहे का, पेशंटला किंवा एखाद्या जोडप्यामध्ये काही जेनेटिक डिसीजेस आहेत का, हे सगळे आपण स्क्रीन करून पुढे जातो. ह्या केसमध्ये इन्फर्टिलिटीमध्ये बेसिक काय काय उपचार असतात, आपण पुढे कसं पाहिलं पाहिजे. एखादं जोडपं जेव्हा आपल्याकडे येतं तर आधी सगळे आपण चाचण्या करतो. चाचण्यांमध्ये जे काही ॲबनॉर्मॅलिटी आहे ते आपण ट्रीट करतो, त्याचा उपचार करतो. लो AMH असेल तर ते वाढण्यासाठी त्याची औषधं दिली जातात. नंतर आणखी एक याच्यामधली टेस्टिंग राहते, ॲडव्हान्स टेस्टिंग, की एखाद्या स्त्रीच्या गर्भनलिका ओपन आहेत का, गर्भनलिका चालू आहेत का. आजकाल बऱ्याचशा कारणांमुळे गर्भनलिका ह्या बंद असतात. तर त्याची कारणंही देखील मी तुम्हाला सांगते. जसे की एक्टॉपिक प्रेग्नन्सी किंवा पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होणे किंवा जेनायटल ट्युबरक्युलोसिस, ह्या सगळ्या गोष्टींमुळे गर्भाशयाच्या गर्भनलिका बऱ्याचदा ब्लॉक असतात. अशा पेशंट्सला पण इन्फर्टिलिटी होते. ओके. नंतर बाकी मग लो AMH आहे
लो AMH म्हणजे आपल्या अंडाशयाची अंडी प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी ही कमी झालेली असते. आणखी एक रिझन प्रमुखतः स्त्रियांमध्ये म्हणजे जेव्हा गर्भधारणा राहायला वेळ लागतो, तर एंडोमेट्रिओसिस. एंडोमेट्रिओसिस हे इन्फ्लमेटरी किंवा इन्फेक्टिव्ह कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये गर्भाशयातलं आतलं जे अस्तर असतं, ते गर्भाशयाच्या बाहेर जातं आणि तिथं त्याची वाढ व्हायला सुरुवात होते मासिक पाळीच्या दरम्यान. आणि ही अतिशय वेदनादायक कंडिशन आहे. त्या स्त्रीला फार मासिक पाळीच्या वेळेला फार दुखत असतं आणि मग बाकीच्या इतर कारणांमुळे, पॅथॉलॉजीमुळे ती स्त्री काही कारणास्तव तिला गर्भधारणा होऊ शकत नाही. हे असे स्त्रियांमध्ये कारणे आहेत वंध्यत्वाचे. पुरुषांमध्ये पाहिलं तर लो स्पर्म काउंट किंवा शून्य शुक्राणू असणे, शुक्राणूच नसणे किंवा जे काही आहे नंबर ऑफ शुक्राणू ते डेड असणे किंवा ॲबनॉर्मल स्पर्म्स असणे, शेप मॉर्फॉलॉजी त्यांची ॲबनॉर्मल असणे, असेही रिझन्स आहेत. बऱ्याचशा कपल्सला इरेक्टाईल डिस्फंक्शनही राहतं, तेही एक कारण राहतं. मग आपण एकदा तुमचं इन्फर्टिलिटीचं रिझन किंवा डिफाईन झाल्यावर, डायग्नोसिस झाल्यावर आपण जे काही कारण आहे ते ट्रीट करतो. एंडोमेट्रिओसिस असेल तर त्याला लॅप्रोस्कोपीच्या सर्जरीने ट्रीट केले जाते. फॅलोपियन ट्यूबला काही कारणास्तव गर्भनलिका जर बंद असतील तर ते आपण दुर्बिणीद्वारे त्या ट्यूब ओपन करू शकतो. त्याला ट्यूबल कॅन्युलेशन म्हणतात, ट्यूबल कॅन्युलेशन. नंतर पुरुषांमध्ये काही औषधं दिली जातात, त्यांची इन्व्हेस्टिगेशन्स करून कुठल्या कारणांमुळे अझोस्पर्मिया किंवा लो स्पर्म काउंट आहे हे चेक केलं जातं. आणि याच्यात पुढे जाताना आपण म्हणजे पहिल्यांदा जेव्हा स्त्री येते तेव्हा कपल येतं आपल्याकडे, तर आपण त्यांची सोनोग्राफी करून तिला ओव्ह्युलेशन, अंडाशयातून स्त्रीबीज तयार होणे आणि ती फुटण्याची प्रक्रिया, म्हणजे ज्याला आम्ही आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणतो, तर फॉलिक्युलर मॉनिटरिंग आपण करतो. ह्याचे असे 2-3 महिने ट्रायल केले जाते फॉलिक्युलर मॉनिटरिंगची. तर नक्कीच डॉक्टर, तुम्ही छान माहिती दिली याबद्दल, वंध्यत्वाबद्दल. मात्र तुम्ही बोलता बोलता PCODचा देखील विषय काढला होता. तर नेमकं PCOD म्हणजे काय आणि तो कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत? PCOD हा आजकालच्या मुलींमध्ये फार कॉमनली डिटेक्ट होतो आहे. ओबेस PCOD पण आहे आणि थिन PCOD पण आहे. ह्याच्यामध्ये अंडाशयामध्ये भरपूर सिस्ट तयार होतात, पाण्याच्या गाठी तयार होतात आणि त्याच्यामुळे पेशंटचं नियमित वेळेवरती स्त्रीबीज फुटत नाही. मुलीचं वजन फार वाढतं, ओव्ह्युलेशन होत नाही, हॉर्मोनल चेंजेस येतात. ह्या सगळ्या गोष्टी PCODमध्ये होतात आणि ह्याच सगळ्या गोष्टींमुळे वंध्यत्व पण होऊ शकतं किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी वेळ लागतो PCODमध्ये. डॉक्टर, तुम्ही मगाशी PCOD, ट्यूबल ब्लॉक, एंडोमेट्रियोसिस या विषयावर बोलात, लो MH म्हणजे काय या विषयावर देखील बोलात. मात्र यावर नेमक्या उपचार कसे असतात? उपचार काय काय करू शकतात? बरं. ट्यूबल ब्लॉकमध्ये आपण दुर्बिणीद्वारे ट्यूबल ब्लॉक हा काढला जातो. लो AMHमध्ये आपण पेशंटला टॅबलेट्स किंवा औषधं देऊन AMH ॲटलिस्ट मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो किंवा फर्टिलिटी एन्हान्सिंग, एंडोमेट्रिओसिस ह्या कंडिशनमध्ये फर्टिलिटी एन्हान्सिंग सर्जरीज केले जातात, ज्याच्यामध्ये जर एंडोमेट्रिओसिसमध्ये जो गुंतागुंती झालेला असतो तो आपण रिलीज करतो आणि त्याच्यामुळे आतमधली जी फिजिओलॉजी आहे ती नॉर्मली फंक्शन करते एंडोमेट्रिओसिस या कंडिशनमध्ये. लो AMHमध्ये आणखी एक जर म्हणायचं म्हटलं तर ओव्हेरियन PRP ही एक प्रोसिजर केली जाते, ज्याच्यामुळे जेव्हा आपण IVF किंवा पुढची ट्रीटमेंट करणार त्यासाठी आपल्याला नक्कीच जी अंडी भेटतात त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी जरा चांगली भेटते. नक्कीच. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की IVF म्हणजे काय आणि हे कसं कार्य करतं? IVFचा फुल फॉर्म आहे की इन विट्रो फर्टिलायझेशन. नॉर्मली स्त्री बीज किंवा पुरुष बीज हे आपल्या शरीराच्या आतमध्ये फर्टिलाइज होतात. IVFमध्ये आम्ही ही जी स्त्री बीज किंवा पुरुष बीज आहे ती स्त्रीच्या शरीराच्या बाहेर काढतो. सुरुवातीला स्त्रीला काही दिवस औषधं दिली जातात, इंजेक्शन्स दिली जातात आणि एक ठराविक वेळ आली की ती अंडी आपण शरीराच्या बाहेर काढतो एका प्रोसिजरने. नंतर पुरुषाचं वीर्य किंवा शुक्राणू घेऊन आपण त्यांना एका लॅबमध्ये, प्रयोगशाळेमध्ये त्यांचं फर्टिलायझेशन करतो आणि त्यातून जो गर्भ तयार होतो तो आपण स्त्रीच्या गर्भाशयात सोडतो किंवा प्रत्यारोपण करतो.
नमस्कार, मी नितीन निळकंठ सावंत आणि माझी वाईफ सारिका नितीन सावंत. आम्ही दोघे राहणार पुणे कोथरूडचेच आहोत. लग्नाला आमच्या 12 वर्ष झाली आणि 12 वर्षानंतर आज आम्हाला हा सुखद क्षणाची प्राप्ती झाली आहे. ब्लड टेस्टच्या रिपोर्टनंतर आज आम्हाला कळालं आहे की प्रेग्नन्सी राहिलेली आहे. त्याबद्दल आम्ही खूप खूप खुश आहोत. आणि ह्या सगळ्यासाठी सगळ्यात प्रथम बेबी केअर हॉस्पिटल, संपूर्ण सपोर्ट स्टाफ, नर्सेस, डॉक्टर चारुशिला मॅडम, डॉक्टर जयदीप सर, सोनाली डॉक्टर मॅडम, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण त्यांच्या प्रयत्नामुळेच हे शक्य झालं असं आम्हाला दोघांना अगदी मनापासून वाटतं. हॉस्पिटलचं इन्व्हॉल्वमेंट, ते स्टाफची म्हणजे मॅडम सरांचं जे प्रोसिजर करण्याची पद्धत आणि ते त्याची एक्सपर्टी आणि प्लस स्टाफचं कॉपरेशन, अगदी डॉक्टर्सपासून नर्सेसपासून मावशी जे आहेत त्यांचं देखील कॉपरेशन आणि इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो स्टाफ आहे त्यांचं कॉपरेशन, म्हणजे खरंच खूप सपोर्टिव्ह स्टाफ आहे की वी कॅन से की येस बेनिकेअर इज अ व्हेरी गुड हॉस्पिटल, की जे म्हणजे आपल्या म्हणजे ज्यांना अपत्य नाही आहेत काही वर्षांपासून आणि जी लोक प्रयत्न करतात तर त्यांनी जरूर इथे यावं आणि जरूर बेनिकेअरला भेट द्यावी. तुम्हाला हा अनुभव म्हणजे आई वडील होण्याचा अनुभव तुम्ही नक्कीच अनुभवाल, इतकं म्हणजे कॉन्फिडन्सने आम्ही सांगू शकतो. म्हणजे साधारण IVF साठी कोणती वयोमर्यादा आहे का? म्हणजे कोणत्या वयात IVF होऊ शकतो वगैरे असं काही? कायद्यानुसार जर आपण बघायला गेलं तर स्त्रीसाठी 21 ते 49 ही वयोमर्यादा आहे आणि पुरुषांसाठी 21 ते 55 ही वयोमर्यादा आहे. साधारण कालावधी काय असतो याचा? कालावधी अंदाजे ॲव्हरेज जर आपण बघायला गेलं तर 1.5 महिना किंवा 4 ते 6 आठवडे लागतात. पण हा कालावधी पेशंटची हिस्ट्री किंवा केस टू केस कधी कधी थोडाफार व्हेरी होतो. डॉक्टर, तुमच्याकडून या विषयी अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायचीच आहे. मात्र डॉक्टर मंत्रामध्ये वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परततोय. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि डॉक्टर मंत्राच्या या नव्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहे डॉक्टर चारुशिला मॅम. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की IVF करण्यापूर्वी कोणत्या बदल जीवनशैलीमध्ये करण्याची गरज आहे, काय आवश्यकता आहे का? नक्कीच तेजल, जेव्हा आपण IVF किंवा बाळ प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्लॅनिंग करतात, आजकालचे कपल्स प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग किंवा प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगसाठीही येतात.
जेव्हा आपण प्लॅनिंग करतो तेव्हा तुमचं वय, वजन किंवा जीवनशैली, योग्य तो व्यायाम केला पाहिजे, आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे. जर काही व्यसनं असतील, टोबॅको किंवा अल्कोहोल ह्या व्यसनांपासून, सवयींपासून दूर राहिलं पाहिजे. ही सगळी उपचार करताना जर ह्या सगळ्या गोष्टी आपण आधी सुरू केल्या 2-3 महिने आधी IVF किंवा प्रेग्नन्सी प्लॅनिंगसाठी, तर नक्कीच हे आपल्याला ट्रीटमेंटच्या दौरान ट्रीटमेंट करत असताना आपल्याला त्याचा फायदा होतो. बऱ्याचदा पेशंट्सचे वय वाढलेले असतात किंवा वजन वाढलेलं असतं किंवा जेव्हा एखादं कपल IVFसाठी बाकी सगळे ट्रीटमेंट करून झालेले आहे आणि आता त्यांना पुढे IVFची आवश्यकता आहे. एग फ्रीजिंग म्हणजे काय? एग फ्रीजिंग म्हणजे आपण स्त्रीच्या शरीरातून अंडी औषधोपचार देऊन अंडी बाहेर काढायची. आजकाल बऱ्याच मुली करिअर ओरिएंटेड झालेल्या आहे किंवा करिअरमुळे काही कारणास्तव लग्नाचं वय वाढतं किंवा एखाद्या स्त्रीचा, मुलीचा डिवोर्स झालेला असेल, तर तिला जर तिच्या फर्टिलिटीची जर चिंता असेल किंवा मला वय झाल्यावर जर मुलगा भेटला आणि मग मला तेव्हा माझ्या शरीरातील अंडी राहतील की नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात किंवा एखाद्या स्त्रीला कॅन्सर आहे किंवा त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी तिला तिची फर्टिलिटी प्रिझर्व्ह करायची आहे, अंडी प्रिझर्व्ह करायची आहे, तर ह्या केसेसमध्ये आपण एग फ्रीजिंग ॲडवाईस करतो. स्त्रीला, एखाद्या मुलीला इंजेक्शन्स देऊन ते अंडी तिच्या शरीराच्या बाहेर काढून फ्रीज केली जातात. जेव्हा योग्य ती वेळ येईल किंवा लग्नाच्या नंतर किंवा कॅन्सरच्या ट्रीटमेंटनंतर आपण ती अंडी त्यातून गर्भ तयार करण्यासाठी वापरू शकतो. वाढतं वय हे एक कारण असू नये म्हणून किंवा त्याच्यावरती आपण कसा मात करता येईल म्हणून ही एग फ्रीजिंग चांगली संकल्पना आहे. आजकाल बऱ्याच मुली ह्या एग फ्रीजिंगकडे वळत आहेत, ज्यांना अजून लग्नाला काही कारणास्तव उशीर आहे. नक्कीच. डॉक्टर, IVF क्लिनिक कसं निवडावं? म्हणजे अनेकदा पेशंट खूप कन्फ्युज्ड असतात की कोणत्या डॉक्टरकडे जावं, कुठल्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घ्यावे. खूप कन्फ्युजिंग असतं कारण की त्या सगळ्याची त्यांना समज नसते. त्यावेळेस ते क्लिनिक कसं निवडावं? क्लिनिकची निवड करताना एकतर अनुभवी डॉक्टर असला पाहिजे किंवा तुमचं ज्या क्लिनिकमध्ये तुम्ही जाणार आहात तिथला यशाचा रेट म्हणजे सक्सेस रेट किती आहे, त्या क्लिनिकमध्ये तंत्रज्ञान किती वापरलेलं आहे. IVF ही आता पूर्वी थोडंसं टेक्नॉलॉजी कमी होती, आता IVFचं तंत्रज्ञान, त्याच्यातही तंत्रज्ञानाची वाढता झालेली आहे. ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी कुठे वापरली जाते असं क्लिनिक आपण निवडावं किंवा मग एखाद्या सेंटरवरती किंवा एखाद्या क्लिनिकमध्ये सुविधांचा दर्जा किती आहे, IVFमध्ये जी मशिनरीज वापरली जाते त्या मशिनरीजची क्वालिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण एखाद्या IVF क्लिनिकची निवड करावी. पुणे बेनिकेअर हॉस्पिटल येथे आपल्या सेंटरला किंवा IVF सेंटरला ही आधुनिक सगळी मशिनरी आहेत. इक्सी मशीन ही एक लागते आपल्याला किंवा ॲनेस्थेशियासाठी मशीन लागते, तर लेझर हॅचिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघून ज्याच्याने आपल्याला IVFमध्ये जास्तीत जास्त सक्सेस रेट मिळवता येतो, ह्या सगळ्या सुविधा जिथे आहेत तिथं ते आपण IVF क्लिनिक निवडावं. नक्कीच. डॉक्टर, आत्तापर्यंत तुम्ही इतक्या उपचारांबद्दल बोललात की IVF उपचार म्हणा, अनेक वेगवेगळे ट्रीटमेंट असतात. मात्र या उपचारांमुळे कोणते साईड इफेक्ट्स पेशंटला येऊ शकतात का? IVFमुळे साईड इफेक्ट्स म्हटलं तर फारच कमी किंवा जरी काही झाले तरी ते मिनिमल साईड इफेक्ट्स असतात. फॉर एक्झाम्पल पोट दुखणे किंवा पोटात फुगल्यासारखं वाटणे, ब्लोटिंग आपण ज्याला म्हणतो, एखाद्याला डोकं दुखतं. पूर्वी ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन म्हणजे OHS हे एक प्रमुखतः किंवा थोडं रिस्की साईड इफेक्ट असायचा, पण आता न्यूअर मेथड्स किंवा नवीन काही औषधं आली आहेत, तर त्याच्यामुळे त्याचंही प्रमाण सध्या फार कमी झालं आहे. त्याच्यामुळे जर IVFमध्ये साईड इफेक्ट्स म्हटले तर मिनिमल साईड इफेक्ट, जसं जीव घेणं कुठलंही साईड इफेक्ट नाही आहे. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की अनुवंशिक काही आजार असतात, त्या आजारामध्ये IVF ट्रीटमेंट कशी घेतली जाते, त्याचे उपाय काय असायचे, कसे उपचार घेतले जातात? अनुवांशिक आजार बऱ्याच प्रकारचे असतात जे जेनेटिकली ट्रान्सफर होतात किंवा कॅरिओटायपिंग केली जाते त्या केसमध्ये एखाद्या कपलची, किंवा आधीचं जर एखादं बाळ एखाद्या जोडप्याला ॲबनॉर्मल असेल काही कारणास्तव, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असते, किडनीचे आजार असतात, तर आपण IVF तंत्रज्ञानाने ती गर्भ बनवायची, त्या गर्भाची बायोप्सी करून, एम्ब्रिओ बायोप्सी त्याला म्हणतात, ती बायोप्सी करून आपण त्याचं प्रीनेटल जेनेटिक टेस्टिंग करायचं.
प्री नेटल जेनेटिक टेस्टिंगमध्ये त्याचे क्रोमोझोम्स चेक केले जातात, त्याला एखाद्या जीनला काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आणि मग अशा पद्धतीने जो गर्भ नॉर्मल आहे, जेनेटिक लॅबमधून जो रिपोर्ट येतो, तर नॉर्मल गर्भ आपण त्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडू शकतो. म्हणजे पुन्हा तिला ॲबनॉर्मल मूल होणार नाही. म्हणून जेनेटिक कंडिशनमध्येही IVF आणि PGT, प्री नेटल जेनेटिक टेस्टिंग, ह्या टेस्टिंगचा उपयोग केला जातो. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न आहे असा की एक्सी म्हणजे काय आणि IVF आणि एक्सीमध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे? बरं, IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. जसं मी हं. सुरुवातीला सांगितलं, दोन्हीही केसमध्ये इन विट्रो फर्टिलायझेशन असतं. IVF ही आधीचं तंत्रज्ञान आहे, एक्सी हे ॲडव्हान्स्ड तंत्रज्ञान आहे. IVFमध्ये आपण एक स्त्रीचं अंड, स्त्रीबीज आपण घेतो आणि त्याच्या आजूबाजूला हजारो शुक्राणू सोडतो आणि मग ते हजारो शुक्राणूंपैकी एक शुक्राणू त्या अंड्याला जाऊन फर्टिलाइज करतं. त्यांचं मिलन म्हणजे हजारो शुक्राणू एक अंड्याला फर्टिलाइज करतं. आणि इक्सी म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. तर आपण एक इक्सी मशीन, एक असतं मोठा मायक्रोस्कोप असतो तो, तर त्या मायक्रोस्कोपच्या खाली एका सिंगल अंड्यामध्ये एक सिंगल नॉर्मल हेल्दी लुकिंग स्पर्म आपण एम्ब्रिओलॉजिस्ट इंजेक्ट करतात. ओके. त्याला इक्सी म्हणतात. ह्या इक्सीमध्ये IVF तंत्रज्ञानातून नंबर ऑफ एम्ब्रिओज किंवा हे आपल्याला जास्त मिळतात. इक्सीची गरज म्हणजे जेव्हा एखाद्या पेशंटचा स्पर्म काउंट कमी आहे, जिथं आपल्याला नंबर ऑफ स्पर्म्स कमी आहेत, त्या केसमध्ये आपण इक्सी करू शकतो. किंवा आजकाल बरेच जण रुटीनली पण इक्सी त्यांच्या लॅब्समध्ये करतात. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, शेवटचा प्रश्न आहे की आता जे नवविवाहित जोडपं आहे त्या जोडप्यांना तुम्ही, म्हणजे ती लोक आता समजा बेबी प्लॅनिंग करत असतील, तर त्या जोडप्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सध्या तेजल, मी एक सल्ला देईल की लग्न जर झालेलं असेल आणि इकॉनॉमिकली स्टेबल असाल, करिअरमध्ये सेटल्ड असाल, तर खूप जास्त ही IVF किंवा प्रेग्नन्सी प्लॅनिंग डिले करू नये. आणि लवकरात लवकर जर काही कारणास्तव तुम्हाला डिलेही करायची असेल, तर एकदा तुम्ही तुमच्या सगळ्या कपल्सच्या चाचण्या करून घ्याव्या. त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर तुम्ही ट्रीट करू शकता. तुम्हाला किती वेळ आणखी थांबता येऊ शकतं तेही ठरतं. काही स्त्रियांना खूप कमी वयामध्ये लो AMH अशी कारणं संभावतात असतात, तर मग त्या केसमध्ये आपण त्या लेडीला एग फ्रीजिंगचा सल्ला देऊ शकतो. म्हणजे स्वतःचं मूल त्यांना लवकरात लवकर हे करता येतं. आणि खूप वर्ष वाया घालवू नये. काही ठराविक गोष्टी ठराविक वयात झालेल्या बऱ्या असतात, असा मला कपल्सला सल्ला द्यावासा वाटतो. म्हणजे मग IVF किंवा त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग हा आपल्याला टाळता येतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात, छान माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना. या माहितीचा नक्कीच फायदा होईल आणि छान तुम्ही मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर डॉक्टर मंत्र विशेष कार्यक्रमात वेळ झाले आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी.